Basics of log table important for numericals for 11th and 12th. This lecture will be about basic of log table, how to use logbook, taking logarithmic values, anti-logarithmic values, and with the help of these how to solve numericals and calculations in your physical chemistry or in your physics, right? लॉग टेबलचा यूज करून फिजिक्स आणि केमिस्ट्रीतले न्यूमरिकल्स कसे सोडवायचे याबद्दलचं काही बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. त्यावर हे लेक्चर असेल. बिफोर गोईंग टू टेक ॲक्च्युअल यूज ऑफ लॉग बुक ऑर लॉग टेबल वी हॅव टू नो सम इम्पॉर्टंट लॉज. लॉग टेबलचा यूज करण्यापूर्वी आपल्याला काही इम्पॉर्टंट लॉज माहीत असणं गरजेचं आहे. काय असतील लॉज? फर्स्ट लॉ, लॉग ऑफ यम इंटू यन will be taken as log m plus log n. जर दोन वेगवेगळ्या संख्यांचा गुणाकार असेल तर त्यांच्या लॉगॅरिथमिक व्हॅल्यूजचं काय होईल रे बेटा? ॲडिशन होईल. सेकंड लॉ, इफ लॉग ऑफ m अपॉन n दोन वेगवेगळ्या संख्यांची जर डिव्हिजन असेल तर मात्र लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर, लॉग m मायनस लॉग n. बघा, लक्षात घ्या, मल्टिप्लिकेशनच्या वेळेस होईल प्लस आणि डिव्हिजनच्या वेळेस होईल मायनस. ओके. नेक्स्ट थर्ड रूल, लॉग ऑफ a रेस टू m. ज्यावेळी आपण अशा संख्येचा लॉग घेऊ त्यावेळी पॉवरला जो नंबर असेल तो शिफ्ट होतो लॉगच्या लेफ्ट हँड साईडला. म्हणजेच m मल्टिप्लाय बाय लॉग ऑफ a. एच्या लॉगॅरिथमिक व्हॅल्यूला आपल्याला त्या पॉवरने काय करावं लागेल? मल्टिप्लाय करावं लागेल. तिघं रूल लक्षात आले? ओके. हे लेक्चर बघण्यासाठी तुमच्याकडे तुमच्यासमोर तुमचा लॉग बुक असणं गरजेचं आहे. तुमचा लॉग टेबल तुमच्यासोबत ठेवा जेणेकरून लेक्चर समजण्यासाठी तुम्हाला मदत होईल. उदाहरणं घेत असताना तुम्हाला त्या लॉगच्या व्हॅल्यूज समोर तुम्ही स्वतः त्या चेक करू शकतात, बघू शकतात. त्यामुळे लॉगबुक हातात घ्या. सेकंड, तुमच्याकडे जो काही लॉगबुक असेल, नवनीत प्रकाशन असेल किंवा इतर कुठलं प्रकाशन असेल, हा लॉगबुक तुमच्या बोर्ड एक्झामला वापरला दिला जात नाही, अलो केला जात नाही. तुम्हाला बोर्डकडून 2 पेजेसचा लॉग टेबल मिळतो. त्यात तुम्हाला एका पेजवर लॉगच्या व्हॅल्यूज पाहायला मिळतील, दुसऱ्या पेजवर अँटी लॉगच्या व्हॅल्यूज पाहायला मिळतील. म्हणजे आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे? लॉगॅरिथमिक व्हॅल्यूज अँड अँटी लॉगॅरिथमिक व्हॅल्यूज. मग लॉग आणि अँटी लॉग काय आहे बघूया. फर्स्ट, हाऊ टू यूज अ लॉग टेबल. लॉग टेबल यूज कसा करतात यातला फर्स्ट पार्ट असेल टेकिंग लॉगॅरिथमिक व्हॅल्यू ऑर टेकिंग लॉग. लॉग घेत असताना किंवा लॉग घेतल्यानंतर तुम्हाला एक नंबर डेव्हलप होईल, एक नंबर मिळेल. तो नंबर अशा फॉर्ममध्ये असेल एक्स पॉईंट आणि 4 डिजिट नंबर असेल पॉईंट नंतर. तर हा जो फर्स्ट डिजिट आहे पॉईंटच्या लेफ्ट हँड साईडला याला म्हणतात कॅरेक्टरिस्टिक्स. ती आपल्याला ठरवावी लागते. आणि इकडचा जो 4 डिजिट नंबर आहे ती असेल आपली लॉगॅरिथमिक व्हॅल्यू. लॉग व्हॅल्यू ही आपल्याला लॉग बुकमधून घ्यावी लागेल. या 4 डिजिट नंबरला म्हणतात मॅन्टिसा. काय म्हणतात? मॅन्टिसा. म्हणजे लॉगची व्हॅल्यू 2 पार्टमध्ये डिव्हाइड केलेली असेल. पॉईंटच्या लेफ्ट हँड साईडला कॅरेक्टरिस्टिक आणि राईट हँड साईडला मॅन्टिसा. बघूया ॲक्च्युअल एक्झाम्पल. लेट टेक अ नंबर ॲज 8235. For this number we have to take log, then first we have to decide the characteristic value. याच्यासाठी कॅरेक्टरिस्टिक व्हॅल्यू अगोदर ठरवावी लागेल. किती डिजिट नंबर आहे? 4 डिजिट नंबर आहे. 4 डिजिट नंबर आहे. ह्या 4 डिजिटमधून म्हणजे 4 मधून आपल्याला एक वजा करावं लागेल. काय येईल? 3. मग 3 काय आली तुमची? कॅरेक्टरिस्टिक आली. ह्या नंबरसाठी कॅरेक्टरिस्टिक काय डेव्हलप झाली तुमची?
3 म्हणजे नंबर जर 4 अंकी असेल तर कॅरेक्टरिस्टिक 3, नंबर जर 3 अंकी असेल तर कॅरेक्टरिस्टिक 2, नंबर जर 2 अंकी असेल तर कॅरेक्टरिस्टिक 1, अशा पद्धतीने ते असणार आहे. कॅरेक्टरिस्टिक झालं. नेक्स्ट आपल्याला लॉग व्हॅल्यू बघायची. कशी बघायची लक्षात घ्या. 82चा आपल्याला लॉग बघायचा आहे 3 मध्ये आणि मीन डिफरन्स बघायचा आहे 5 मध्ये. ओके, तुमच्यासमोर लॉग टेबल आहे. 82चा 3 आणि 5 मध्ये लॉग बघायचा आहे. 82 साठी 3 0 1 2 3 बघा ही व्हॅल्यू आहे का 9154 ही मिळाली तुम्हाला लॉगची व्हॅल्यू. आणि मीन डिफरन्स चेक करा 5च्या कॉलममध्ये. मीन डिफरन्स तुम्हाला मिळेल 1 2 3 4 5. मीन डिफरन्स मिळेल तुम्हाला 3 आहे. मग हा 3 ह्या नंबरमध्ये आपल्याला काय करायचं आहे ॲड करायचा आहे. मग ॲडिशन करून फायनल व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला 9157 9157 मिळालं. मग ही टोटल व्हॅल्यू जी आहे 3.9157 धिस विल बी द लॉगॅरिथमिक व्हॅल्यू फॉर धिस नंबर. ओके, कळालं. नेक्स्ट हाच नंबर घेऊ, फक्त इथं तो 4 डिजिट होता, आपण 3 डिजिटमध्ये कन्सिडर करू. देअरफॉर इट विल बी 823.5. ओके, पॉईंटच्या लेफ्ट हँड साईडला किती डिजिट्स आहेत 3, म्हणून आता काय होईल 3 - 1. देअरफॉर कॅरेक्टरिस्टिक्स विल बी 2. log of 82 into 3 and then mean difference into 5, number will be 9157, isn't it? After that consider this number repeat, but this time it will be 2 digit. ओके, 2 डिजिट असल्यामुळे 2 वजा 1 कॅरेक्टरिस्टिक मिळाली तुम्हाला 1 आणि ही व्हॅल्यू ॲज इट इज. आता नंबर तुमचा 1 अंकी आहे, 1 वजा 1 कॅरेक्टरिस्टिक मिळाली तुम्हाला 0 आणि हा नंबर ॲज इट इज. इथंपर्यंत कळलं आहे सगळ्यांना लॉगच्या व्हॅल्यूज कशा घेतात, कॅरेक्टरिस्टिक कसं ठरतं, मॅन्टिसा कसा डेव्हलप होतो, तुम्हाला एक्झाम्पल देऊन मी समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, लॉगबुक तुमच्या समोर आहे, लॉग टेबल तुमच्या समोर आहे. व्हॅल्यूज कशा घेतल्या काय घेतल्या तुमच्या लक्षात आलेलं असेल. नेक्स्ट आता बघा खाली तोच नंबर आहे 8235, पण बघा फरक काय आहे 0 पॉईंट देन नंबर 0.0 देन दॅट नंबर 0.00 देन दॅट नंबर. इथं काय होतं आता डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट हँड साईडला तुम्हाला प्रत्येक ठिकाणी 0 पाहायला मिळतोय. अशा वेळी कॅरेक्टरिस्टिक ठरवण्यासाठी एक वेगळी पद्धत आहे जी वरच्यापेक्षा थोडीशी वेगळी असणार आहे. कशा पद्धतीने बघा, ह्या 0 नंतर पॉईंट आहे, पॉईंट नंतर कुठे 0 दिसतोय का नाही, इथं 0 नाही आहे, म्हणून 0 + 1 that will be the 1, but we have to give negative sign to that 1. Therefore characteristics will be -1, but we have to write this -1 as bar1. bar1 त्याची कॅरेक्टरिस्टिक आली आणि 82चा 3 आणि 5 मध्ये लॉग व्हॅल्यू आपण पाहिली वर 9157, isn't it? आता इथं 0.08235 पॉईंट नंतर 1 0 पाहायला मिळतोय तुम्हाला, बरोबर. देअरफॉर 1 + 1 दॅट इज 2 आणि हे मायनस साईन -2, देन इट विल बी टेकन ॲज bar2. अगेन हिअर आफ्टर पॉईंट देअर विल बी द 2 0 1 2, देअरफॉर 2 + 1 दॅट इज 3 -3 दॅट इज bar3, isn't it? किंवा अजून सोप्या पद्धतीने जायचं म्हटलं तर जस्ट 0चा नंबर मोजायचा, किती 0 आहेत 1, देअरफॉर bar1, किती 0 आहेत 1 2, देअरफॉर bar2, किती 0 आहेत 1 2 3, देअरफॉर bar3, isn't it? आलंय लक्षात. तर 0 पॉईंट नंतर नंबर असेल तर त्यावेळी कॅरेक्टरिस्टिक कशा डेव्हलप करायचं हे लक्षात आलं, आणि सरळ सरळ नंबर असतील तर त्यावेळी कॅरेक्टरिस्टिक कशा डेव्हलप होतात हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. सपोज नंबरच जर सिंगल डिजिट असेल, समजा 3 सिंगल डिजिट नंबर असेल, 3ची लॉग व्हॅल्यू तुम्हाला पाहिजे असेल, तर तशावेळी त्या 3ला आपण 30 म्हणून कन्सिडर करावं लागेल आणि मग 30ची 0मध्ये लॉग व्हॅल्यू बघावं लागेल, जी मिळेल तुम्हाला 4771 आणि 3 हा सिंगल डिजिट नंबर होता म्हणून त्याची कॅरेक्टरिस्टिक आली 1 - 1 दॅट इज 0. आलंय लक्षात. सिंगल डिजिट नंबरला आपल्याला 2 डिजिटमध्ये कन्वर्ट करावं लागेल
आणि मग त्यासाठीची लॉग व्हॅल्यू बघावी लागेल. हे होतं लॉगबद्दल, हे होतं लॉगॅरिथमिक व्हॅल्यूजबद्दल. नेक्स्ट अँटी लॉगॅरिथमिक व्हॅल्यूज. तुमच्या त्या बुकच्या लॉगच्या व्हॅल्यूजच्या पेजेस पलटवल्यानंतर अँटी लॉगचा तुम्हाला एक टेबल दिसेल आहे. ओके, तिथं पॉईंटपासून पॉईंटमध्ये नंबर दिलेले असतील, पॉईंट 00 पासून तर पॉईंट 99पर्यंत दिसतंय तुम्हाला लेफ्ट हँड साईडच्या कॉलममध्ये. ओके, अँटीलॉगचा टेबल. अँटीलॉग कसा घेतात बघा, एक्झाम्पल बघू डायरेक्ट. अँटीलॉग ऑफ 3.9157. आता 0.91 या संख्येसाठीचा अँटीलॉग आपल्याला बघायचा आहे. 5मध्ये अँटीलॉग आणि 7मध्ये मीन डिफरन्स. येत आहे लक्षात. मग 91साठी 5 बघा, 0.91 0 1 2 3 4 5 काय आहे व्हॅल्यू, 8222 आहे. 0.91च्या 5व्या कॉलममध्ये 8222 नंबर मिळाला. त्यात 7चा मीन डिफरन्स आपल्याला ॲड करायचा आहे. 7 1 2 3 4 5 6 7 काय आला नंबर 13. तर हा 13 या नंबरमध्ये काय होईल, ॲड होईल. बघा, अँटीलॉग व्हॅल्यू आली तुमची 8222 प्लस 13, फायनल व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 8235. इथंपर्यंत समजलं आहे सगळ्यांना. आता आपल्याला द्यायचा आहे ह्या नंबरमध्ये पॉईंट किंवा तो नंबर कन्सिडर करायचा आहे. कशा पद्धतीने, कॅरेक्टरिस्टिककडे यावं लागेल. इथं बघा अँटीलॉगचे इथं किती आहे 3. या 3मध्ये 1 मिळवायचा. 3 प्लस 1 काय आलं 4. देअरफॉर युअर डेसिमल पॉईंट विल बी आफ्टर 4 डिजिट 1 2 3 4. मग 4 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट, that is equal to 8235, isn't it? Next, antilog of 2.9157. 91चा 5 आणि 7मध्ये अँटीलॉगची व्हॅल्यू आपली आलेली, आत्ता जस्ट पाहिलं आपण 8235 आली. 8235. आता इथं बघा हा नंबर काय आहे 2. ह्या 2मध्ये काय केलं आपण, 2 प्लस 1 काय आलं आन्सर तुमचं 3. म्हणजे 3 डिजिट नंतर तुम्हाला पॉईंट द्यावं लागेल. मग 1 2 3 आणि हा दिला पॉईंट. सिमिलरली अँटीलॉग फॉर 1.9157. बघा इथं नंबर काय दिसतो तुम्हाला 1 1 प्लस 1 2. देअरफॉर पॉईंट विल बी गोईंग आफ्टर 2 डिजिट्स 1 2 2 डिजिट्स नंबर नंतर पॉईंट मिळाला. सिमिलरली फॉर धिस. ओके, येतं आहे लक्षात. बारच्या व्हॅल्यूजमध्ये काय होईल तुमचं, अँटीलॉग ऑफ बार 1.9157 यासाठीचा अँटीलॉग कसा बघतात, आता जस्ट पाहिला आपण. काय आलं तुमचं आन्सर 8235. बार 1 तर किती पाहिजे 0, पॉईंटसोबत एकच 0 पाहिजे. मग बघा 0 पॉईंट आणि आलेला नंबर लिहून टाकला. बार 2 टोटल 0 किती पाहिजे 2. पॉईंटच्या लेफ्ट हँड साईडला एक 0, मग दुसरा 0 आणि आलेलं तुमचं आन्सर. बार 3 टोटल 0 किती हवे 3. पॉईंटच्या लेफ्ट हँड साईडला 1, पॉईंट नंतर 2 0 आणि मग तुमचं अँटीलॉगची व्हॅल्यू. आलं लक्षात. मग लॉग आणि अँटीलॉग कशा पद्धतीने घेतला जाईल हे लक्षात आलंय. ओके, गुड. लेक्चर आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.